नमस्कार मित्रांनो, मी दत्ता गंगाळे या व्हिडिओच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना विशेष करून या ठिकाणी धन्यवाद देईन. कारण 56वी GST परिषद संपन्न झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आणि त्या निर्णयाचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना या निमित्ताने होणार आहे. त्यातले 2 महत्त्वाचे घटक या ठिकाणी नमूद करू इच्छितो. GST परिषदेमध्ये आरोग्य विमा जो व्यक्तिगत विमा आहे याच्यामध्ये GST पूर्णपणे बंद करण्यात आला, म्हणजे 0% GST असा निर्णय झालेला आहे. या निर्णयामुळे समजा आपण विम्यासाठी 10,000 रुपये रक्कम हप्ता भरत होतो, तर त्यावर आपल्याला 18% म्हणजे 1800 रुपये आपल्याला अधिकचा GST भरावा लागत होता. परंतु आता आरोग्य विम्यामधून व्यक्तिगत विम्यामधून GST काढल्यामुळे आपल्याला मूळ रकमेवरती कोणताही GST भरावा लागणार नाही, ज्यामुळे आपण अधिक रकमेचा विमा त्या ठिकाणी घेऊ शकतो. यासोबत दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू आहेत त्यातील काही वस्तूंवरती पूर्णपणे GST माफ केला असून बऱ्याच ठिकाणी GST कमीसुद्धा केलेला आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक असा निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल. त्यासोबतच याची सकारात्मक बाब आपण थोडक्यात म्हणू शकतो. विमा असेल, शिक्षण असेल, तुमचं शिक्षणाचं साहित्य असेल, अन्नधान्य असेल, यासारख्या अनेक वस्तू ज्या जीवनावश्यक गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये GST 0 किंवा त्यापेक्षा जास्त कमी केलेला आहे. थोडक्यात काय की इन्शुरन्स जे आहे त्यासाठी हा जो GSTचा स्लॅब आहे तो पूर्णपणे काढल्यामुळे आपल्याला इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 हे जे लक्ष्य आहे ते साधण्यामध्ये खऱ्या अर्थानं मदत होईल. रोजच्या वापराच्या वस्तू या ठिकाणी स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना त्याचा थेट फायदा होईल. बाजारपेठेत चैतन्य या ठिकाणी निर्माण होईल. त्याचसोबत ज्या आरोग्यास हानिकारक असलेल्या ज्या वस्तू असतील, मग सिगारेट असेल, मग गुटखा, तंबाखू, जे आपण साखरयुक्त ड्रिंक्स पितो, ते हे सगळे या ठिकाणी आरोग्याला हानिकारक असणाऱ्या वस्तू या GSTमध्ये महाग झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारने एक संदेश दिलेला आहे, जे लोकांच्या हिताचा आहे, जे लोकांच्या गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही काही प्रमाणात किंवा पूर्णपणे ढील देऊ शकतो, त्यांना दिलासा देऊ शकतो. परंतु जे आरोग्यास हानिकारक आहे त्याच्यावर आम्ही तडजोड करणार नाही. त्यामुळे एक प्रकारे सर्वसामान्यांना दिलासा देणारा GSTमध्ये निर्णय घेतल्यामुळे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.